नमस्कार. मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा 2026 ची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. परीक्षेची माहिती घेऊयात. मंथन परीक्षा ही शासनमान्य परीक्षा आहे, जी इयत्ता 1ली ते 8वी ही मराठी, इंग्रजी आणि सेमी इंग्रजी या तीनही माध्यमांसाठी घेण्यात येते. इयत्ता 5वी, 8वी स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय परीक्षा, सैनिकी स्कूल परीक्षा, NMMS परीक्षा व MPSC, UPSC सारख्या शासकीय स्पर्धा परीक्षा यांच्या तयारीसाठी मंथन परीक्षा उपयुक्त ठरते. सोबतच टाइम मॅनेजमेंट स्किल, ऑब्झर्वेशन स्किल, लॉजिकल थिंकिंग आणि डिसिजन मेकरशिप या क्वालिटीज देखील डेव्हलप होतात. परीक्षा फॉर्म भरण्याची मुदत ही 31 ऑगस्ट 2025 पर्यंत आहे व विलंब शुल्कासह परीक्षा फॉर्म भरण्याची मुदत 15 सप्टेंबर 2025 पर्यंत असेल. परीक्षा दिनांक रविवार 1 फेब्रुवारी 2026 रोजी घेण्यात येईल. संपूर्ण महाराष्ट्रात परीक्षा केंद्रे उपलब्ध आहेत. तसेच परीक्षा ही संपूर्णपणे पारदर्शकरित्या आयोजित केली जाते. विद्यार्थ्यांनी सोडविलेल्या उत्तरपत्रिकेची कार्बन कॉपी परीक्षेनंतर लगेच विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली जाते. परीक्षेनंतर 48 तासांच्या आत उत्तर सूची म्हणजेच आन्सर की वेबसाईटवर उपलब्ध असते. सोबतच विद्यार्थ्यांनी सोडवलेली उत्तरपत्रिका वेबसाईटवर देखील उपलब्ध असेल. ऑनलाईन निकालासोबत प्रत्येक विद्यार्थ्याचे वैयक्तिक निकाल विवरण म्हणजेच अनालिसिस रिपोर्ट हा दिला जाईल, जेणेकरून आपले विद्यार्थी कोणत्या टॉपिकमध्ये, कोणत्या विषयामध्ये मागे आहेत किंवा पुढे आहेत हे आपल्याला लगेच कळेल. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाईल व गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्हे व पारितोषिके देखील दिले जातील. प्रश्नपत्रिकांचे स्वरूप पाहूयात. इयत्ता 1ली व 2री मराठी व सेमी इंग्रजी माध्यमासाठी फक्त एक पेपर असेल, ज्यामध्ये विभाग 1 भाषा मराठी यासाठी 15 प्रश्न असतील. विभाग 2 मध्ये गणिताचे 25 प्रश्न असतील. विभाग 3 मध्ये इंग्रजी या विषयावर 10 प्रश्न विचारले जातील व विभाग 4 बुद्धिमत्ता चाचणीसाठी 25 प्रश्न असतील. इयत्ता 3री ते 8वी मराठी व सेमी इंग्रजी माध्यमाचे एकूण 2 पेपर असतील. पेपर 1 मध्ये विभाग 1 भाषा मराठी यावर 25 प्रश्न विचारले जातील. विभाग 2 मध्ये गणित या विषयावर 50 प्रश्न विचारले जातील. पेपर 2 मधील विभाग 1 इंग्रजी यावर 25 प्रश्न असतील. विभाग 2 बुद्धिमत्ता चाचणी यावर 50 प्रश्न असतील. आता इंग्रजी माध्यम पाहूयात. इयत्ता 1ली व 2री इंग्लिश माध्यमासाठी एकच पेपर असेल, ज्यामध्ये पार्ट 1 इंग्लिश या सब्जेक्टवर 25 प्रश्न विचारले जातील. पार्ट 2 मॅथमॅटिक्स या सब्जेक्टमध्ये देखील 25 प्रश्न विचारले जातील व पार्ट 3 इंटेलिजन्स टेस्ट यावर देखील 25 प्रश्न विचारले जातील. इयत्ता 3री व 4थी इंग्लिश मीडियम यामध्ये एकूण 2 पेपर असतील. पेपर 1 मधील पार्ट 1 इंग्लिश लँग्वेज ए यावर 25 प्रश्न असतील. पार्ट 2 मॅथमॅटिक्स यावर 50 प्रश्न असतील. पेपर 2 मधील पार्ट 1 इंग्लिश लँग्वेज बी यावर 25 प्रश्न विचारले जातील व पार्ट 2 इंटेलिजन्स टेस्ट यावर 50 प्रश्न विचारले जातील. इयत्ता 5वी ते 8वी इंग्लिश मीडियम मध्ये देखील 2 पेपर असतील. पेपर 1 मधील पार्ट 1 इंग्लिश लँग्वेज साठी 25 प्रश्न विचारले जातील. पार्ट 2 मॅथमॅटिक्स साठी 50 प्रश्न विचारले जातील. पेपर 2 मधील पार्ट 1 मराठी या विषयावर 25 प्रश्न विचारले जातील व पार्ट 2 इंटेलिजन्स टेस्ट यावर 50 प्रश्न विचारले जातील. परीक्षा रविवार दिनांक 1 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजित केली जाईल. यामध्ये पहिला पेपर हा 12 वाजेपासून तर 1:30 वाजेपर्यंत असेल. 1 तासाच्या गॅप नंतर पुन्हा दुसरा पेपर 2:30 वाजेपासून 4 पर्यंत असेल. आता पारितोषिके पाहूयात. 3 प्रकारची पारितोषिके असतील, ज्यामध्ये पहिले राज्यस्तरीय पारितोषिके असतील. त्यानंतर विभागस्तरीय किंवा जिल्हास्तरीय पारितोषिके दिली जातील. नंतर केंद्रस्तरीय पारितोषिके देखील दिली जातील. सर्व बक्षीसपात्र विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह म्हणजेच ट्रॉफी देऊन गौरवण्यात येईल. बक्षीस रक्कम ही विद्यार्थ्यांच्या किंवा त्यांच्या पालकांच्या खात्यावर इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफरद्वारे म्हणजेच EFT द्वारे जमा केली जाईल. राज्यस्तरीय पारितोषिके पाहूयात, ज्यामध्ये इयत्ता 1ली ते 8वी प्रत्येक वर्गासाठी एकूण 5 बक्षिसे दिली जातील. त्यांची रक्कम दिलेली आहे.
प्रत्येक इयत्तेच्या बक्षीसपात्र विद्यार्थ्यांना समान गुण असतील तर राज्यस्तरीय पारितोषिक रक्कम ही विभागून दिली जाईल. विभागून दिलेली रक्कम ही कमीत कमी 400 रुपये प्रति विद्यार्थी असेल. जिल्हास्तरीय किंवा विभागस्तरीय पारितोषिके पाहूयात. यामध्ये देखील प्रत्येक इयत्तेचे 5 क्रमांक काढले जातील. प्रत्येक इयत्तेच्या बक्षीसपात्र विद्यार्थ्यांना समान गुण असतील तर जिल्हा विभागीय पारितोषिक रक्कम ही विभागून दिली जाईल. विभागून दिलेली रक्कम ही कमीत कमी 300 रुपये प्रति विद्यार्थी असेल. आता केंद्रस्तरीय पारितोषिके पाहूयात. प्रत्येक इयत्तेची केंद्रनिहाय 300 विद्यार्थी संख्या प्रमाण मानून त्यामध्ये जास्तीत जास्त 7व्या क्रमांकापर्यंत किंवा एका इयत्तेची 300 पेक्षा विद्यार्थी संख्या जर कमी असेल तर इयत्तेनुसार विद्यार्थी संख्येच्या 5% पारितोषिके गुणानुक्रमानुसार ट्रॉफी सहित दिली जातील. बक्षीसपात्र विद्यार्थ्यांना पारितोषिक रक्कम ही 150 रुपये प्रति याप्रमाणे दिली जाईल. परीक्षा नोंदणी ही ऑफलाईन पद्धतीने होईल. स्थानिक प्रतिनिधीकडून म्हणजेच समन्वयकाकडून प्रवेश अर्ज घेऊन अचूक माहिती भरून पुन्हा त्याच प्रतिनिधीकडे आपण जमा करू शकतात. परीक्षा फॉर्म भरण्याची मुदत ही 31 ऑगस्ट 2025 पर्यंत असणार आहे. विलंब शुल्कासह म्हणजेच लेट फी सह परीक्षा फॉर्म भरण्याची मुदत ही 15 सप्टेंबर 2025 पर्यंत असेल. या व्यतिरिक्त काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहू शकतात आणि आपल्या स्थानिक प्रतिनिधीचा संपर्क क्रमांक जर आपल्याकडे नसेल तर दिलेल्या नंबरवर आपण संपर्क करून घेऊ शकतात. यासोबतच या आधीच्या वर्षी झालेल्या मंथन परीक्षांचे सर्व प्रश्नपत्रिका उत्तरासहित असलेले व्हिडिओ चॅनलवर अपलोड करण्यात आलेले आहेत. ते बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहून विचारू शकतात. भेटूयात पुढील व्हिडिओ.